हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला दिसतच असेल मी आता आली आहे रानात आणि मस्तपैकी असा सुंदर असा परिसर आहे. आजूबाजूचा तुम्ही बघू शकता एकदम हिरवंगार. आता ना हे गवत कमी आहे कारण की पाऊस कमी आहे त्याच्यामुळे याची वाढ नाही तेवढी झाली आहे. तुम्ही बघू शकता. नाही तर इकडे फुल म्हणजे खूप वाढतं गवत, म्हणजे पायावर एवढं पण होतं गवत. आता एवढं नाही आहे, पण पाऊस अजून पडायचा बाकी आहे, सो होऊ पण शकतो, पण आता हे कमी आहे. सो आजचा व्हिडिओ खूप खास आहे, शेवटपर्यंत बघा. आज एका झाडाविषयी आणि त्या झाडाला येणाऱ्या फळाविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. याआधी पण मी एका व्हिडिओमध्ये फक्त त्याची एक थोडक्यात माहिती सांगितली होती, म्हणजे ते कसं असतं, काय असतं, त्याचा उपयोग काय असतं. पण आज प्रॉपर ते झाड आहे आणि केवढं आहे ते पण मी दाखवेन. आणि ते आपल्या शरीरावरती, म्हणजे आपल्या शरीरावरती पण तेवढाच त्याचा चांगलाही फायदा आहे. आणि ते आत्ताच्या पावसामध्ये ते झाड येतं आणि आपल्या जंगलामध्ये तर असतं, पण आपल्याला माहिती नसतं की ह्या झाडांना काय म्हणतात, ह्याचा उपयोग काय काय आपल्याला ते माहीत नसतं. तेच आज मी घेऊन आले. आणि जास्त करून हे झाड कोकणात दिसतं आणि खूप मोठं असतं, म्हणजे छोटं असं नसतं, खूप मोठं असतं झाड. सो मी तुम्हाला दाखवते. काहींना माहिती असेल, जे गावातले वगैरे राहणारे आहेत, जे कोकणातले राहणारे आहेत, त्यांना माहीतच असेल. हे बघा. सो हे आहे झाड, केवढं आहे बघा. सो हे आहे हिरडीचं झाड आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती फळंसुद्धा आले आहेत. तर ह्याचा उपयोग काय असतो, कशासाठी केला जातो, काय वगैरे हे माहीत नसतं लोकांना. त्यामुळे ना आमच्या कोकणामध्ये याचा उपयोग का केला जातो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही बघू शकता, हे बघा, ही आहेत हिरडीची फळं. एकदम मस्त अशी हिरवीगार आहेत, अजून तयार नाही झाली आहे ती, ते तर खूप मोठी होतात. हे झाड आहे ना, म्हणजे खूप मोठं आहे, तुम्ही बघू शकता, खूप मोठं आहे. आणि हे लागले ना तर असे घडाने लागतात. पण आता पाऊस असल्यामुळे बघा खाली गळून पडले आहेत बऱ्यापैकी. हे बघा, हे गळून पडले आहेत, हे बघा. पण हे चांगले आहेत, हे बघा, गळून पडले आहेत, चांगले तयार झाले आहेत बघा. हे लागतात खूप एकदम असे घडाघडाने. सो तुम्ही बघू शकता हिरड्या. तर ह्याचा उपयोग काय आहे, तर ह्यांचा उपयोग खूप चांगला आहे. तो म्हणजे पायांवरती आपली जी पायाची बोटं वगैरे असतात, आपले पाय वगैरे कुजतात, आपल्या टाचा वगैरे ना अशा भेगा वगैरे जातात, तर हे त्याच्यावरती खूप उपायदायक आहे आणि ह्याचा चांगला इफेक्ट आहे. तर आमच्याकडे कोकणामध्ये काय असतं, आणि ही जी फळं आहेत ती पावसाळ्यातच येतात. कोकणामध्ये लावणीच्या सीझनमध्ये किंवा असं पण आपले पाय वगैरे कुजतात, जास्ती पाण्यात वगैरे आपण असतो, कामं वगैरे करताना, कपडे वगैरे धुताना वगैरे पाय, किंवा काहींना ॲलर्जी वगैरे पण असते की पाय वगैरे कुजतात, बोटं वगैरे कुजतात, असे होल वगैरे पडतात पायाला, स्किन वगैरे जाते. तर त्याच्यावरती ह्याचा खूप चांगला उपयोग आहे. तो म्हणजे कसा, तर हिरडे हे त्याच्यावरचा उपाय आहे. तर हिरडे ना असे तुम्ही आता हे पडलेले आहेत, हे चांगले जुनात पडलेले पण तुम्ही घेऊ शकता किंवा झाडावरचे पण काढू शकता, असं काही नाही आहे. तर हे जे हिरडे आहेत ना, ते तुम्ही चुलीमध्ये टाकायचे, म्हणजे थोडक्यात भाजायचे आहेत आणि चांगले भाजून झाल्यानंतर ते आपल्या पायांवरती लावायचे आहेत. सो ह्याचा खूप चांगला उपयोग आहे. पाय पण आपले एकदम नरम पडतात. सो हे तुम्ही ना लावू शकता पायांवरती, म्हणजे एकदम भाजून चुलीत वगैरे टाकू शकता आणि चुलीतच टाकायचे असतात, जेणेकरून चांगले भाजून तुम्ही पायाला लावू शकता. तर याचा उपयोग असा की आपले जे पाय आहेत, जे कुसलेले आहेत, भेगा वगैरे गेलेल्या आहेत, ते लवकरात लवकर बरे होते, नरम पडतात आणि आपले पाय रिकव्हरी व्हायला खूप म्हणजे रिकव्हरी होतात पटकन. तर ह्या हिरड्यांचं हे काम आहे. तर आपले जे पाय वगैरे भेगा वगैरे जातात, त्या भेगा पूर्ण भरून काढण्यासाठी आणि जे आपले पाय कुसलेत त्याची म्हणजे त्याच्यावरती हे तर यांचा उपयोग आपल्या पायांवरती, आपण बोटांवरती करू शकतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेच सांगायचं होतं की प्रत्येक झाडाचं आपापलं असं कार्य आहे, आपापलं असं काम आहे प्रत्येक आपल्या अवयवांवरती. तसंच याचं पण आहे हिरड्यांचं काम, म्हणजे हिरडे आपल्या पायांवरती, जे आपले पाय वगैरे कुसतात त्याच्यावरती. आणि मोस्टली ना हे झाडं जास्ती कोकणातच दिसतात. आणि ज्यांना माहिती आहे, म्हणजे जे एजने खूप मोठे आहेत, ते लोकं ती जास्ती करून पायांना हे अप्लाय करतात, कारण की त्यांना जास्ती माहीत असतं झाडांविषयी, त्याच्यामुळे हे ते उपाय करतात. सो आजचा व्हिडिओ पण यासाठीच मी घेऊन आले की आपल्याला झाडांविषयी माहिती नसतं. आजकाल कोकणातले बरेच असे यूट्यूबर्स आहेत, ते हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात ह्या यूट्यूबद्वारे की आपल्या ज्या कोकणामध्ये जी काही संपत्ती आहे, आपल्या निसर्गाने आपल्याला जे दिलं आहे, त्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे आणि ज्यांना माहीत नाही ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं, तर हे आपलं काम आहे. त्याच्यामुळे ना आपण ह्या छोट्या गोष्टींमध्ये जास्ती घुसलं पाहिजे आणि त्याचा जास्तीत जास्त आपण अभ्यास केला पाहिजे. आणि कुठलं झाड काय देतं, कुठल्या झाडांपासून आपल्याला
त्याचा फायदा होऊ शकतो. तर हेच बघायचं असतं. आणि माझं पण हेच आहे की आपल्या अवतीभोवती अशी बरीच झाडं आहेत कोकणामध्ये ज्याचं आपल्याला अभ्यासही करायचा असतो आणि आपण करता करता आपण दुसऱ्याला पण सांगायचं असतं. तर हे आजचं माझं कंटेंट होता, तो म्हणजे हाच हिरडे. सो हे बघा केवढं झाड आहे वरपर्यंत. सो हे पायांवरती पण तुम्ही लावू शकता. तुमचे पायांच्या काच आपल्या हे असतात, खोटा असतात, म्हणजे पायांच्या ज्या खोटा असतात त्यांना पण भेग वगैरे जातात. किंवा काहींना ना ॲलर्जी वगैरे असते पायांची, त्याच्यावर पण तुम्ही हे लावू शकता भाजून वगैरे. सो हा असा ह्या हिरड्यांचा उपयोग आहे. तुम्ही बघू शकता हे असे आहेत हिरडे. आणि हे कोकणातच जास्ती झाड दिसतं. तुम्ही कोकणात एंटर केलं की तुम्हाला दिसेलच. आणि आता हे पावसाळ्यातच जास्ती करून ह्याला फळं वगैरे येतात आणि लागले ना की खूप लागतात ते, म्हणजे असे घडाने लागतात. तर अशी बरीच झाडं आहेत ज्याच्यातून आपल्याला खूप सारे फायदे आहेत. ते आपल्याला माहिती नसतात, ते आपण माहीत करून घ्यायचे असतात. आणि माझं पण हेच आहे की तुम्हाला कळाले पाहिजेत की हां हे झाड हे फळं देतो, ह्या फळांपासून काय बनतं किंवा काय याचा उपयोग आहे. तर हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण नुसतं कोकणात राहून राहिलेलं म्हणजे राहून उपयोग नाही. कोकणात राहून आपण कोकणातले जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील, जे काही असेल त्याचा आपण जास्त अभ्यास केला पाहिजे. कारण की लोकं आजकाल ना गाव सोडून मुंबईच्या ठिकाणी निघाले आहेत. पण गावातसुद्धा करिअर आहे, गावातसुद्धा व्यवसाय आहे. ते सोडून लोकं मुंबईला निघाले आहेत. पण आत्ताची तुम्ही हे जर बघितलंत ना तर मुंबईचं पण सोडून परत गावाला येतात लोकं. तर असं न करता आपण गावात राहून पण आपण पैसा कमवू शकतो. आपल्या ज्या काही फॅसिलिटी आहेत, जे काही आपल्याला हवं आहे ते आपण गावात राहूनसुद्धा कमवू शकतो. तर असं आहे. सो तुम्ही पण जास्तीत जास्त कोकणात फिरा. कोकणची जी मजा आहे पावसाळ्यात असेल, उन्हाळ्यात असेल, म्हणजे ज्या सिच्युएशननुसार जी कंडिशन असेल त्या कंडिशनमध्ये तुम्ही राहायला शिका, अनुभवायला शिका. आणि आता पावसाळा सीझन आहे, लोकं खूप ट्रेकला वगैरे जातात. तर तुम्ही पण जा, तिथले जंगल फिरा. जंगलमधली जी काही झाडं आहेत ती पण तुम्ही फिरू शकता. तिथला आल्हाददायक तुम्ही निसर्ग पाहू शकता. सो असंच आहे. याचा तुम्ही जास्तीत जास्त हे करा, म्हणजे उपयोग करून घ्या. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जंगलात जा, फिरा. जंगलात जी झाडं आहेत त्यांच्याविषयी जास्ती माहिती घ्या. सो माझा आजचा कंटेंट हाच होता की ह्या झाडाविषयी तुम्हाला जास्ती माहिती असलं पाहिजे. याचे फायदे पण आहेत, ह्याचे तोटे असे कोणतेच नाही आहेत. ह्याचे फायदेच आहेत. फक्त हे पायांवरती चांगलं, म्हणजे आपल्या बऱ्याच जणांना पायांचे वगैरे स्किनचे वगैरे प्रॉब्लेम्स असतात. मी आता तुम्हाला मगाशी सांगितलेच तेच आहेत, म्हणजे पायांना खड्डे वगैरे पडतात, कुजतात वगैरे पाय. तर ह्याच्यावरती हे तुम्ही हिरडे लावू शकता. हे हिरडे तुम्ही लावून तुम्ही तुमची काळजी घेऊ शकता. सो अशी कोकणात बरीचशी झाडं आहेत, आयुर्वेदिक आहेत. जशी तुम्हाला माहितीच असेल सगळ्यात म्हणजे तुळस आहे, कोरफड आहे, परत कडुलिंब आहे. सो अशी बरीच झाडं आहेत. म्हणजे झाडं म्हणण्यापेक्षा लहान आहेत, काही मोठी आहेत. आता तुम्ही बघू शकता हे झाड केवढं मोठं आहे, पण त्याचं कार्य पण तेवढंच मोठं आहे. सो अशी बरीच झाडं आहेत. जो काही तुम्हाला टाईम मिळेल त्या टाईममध्ये तुम्ही कोकण जास्तीत जास्त फिरा. आणि तुम्हाला मी आत्ताचा व्ह्यू दाखवते. हे बघा, सगळीकडे चारी बाजूला एकदम झाडी आहे. आणि हे छोटे छोटे दगड पण तुम्हाला दिसत असेल. हे जे सुख आहे ना ते फक्त कोकणातच मिळेल. कोकणाच्या बाहेर कुठेच मिळणार नाही. तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये जरी गेलात तरी हे सुख मिळणार नाही. यासाठी कोकणात येऊन, कोकणात राहून हे अनुभवायचं असतं. भले तुम्ही कोकणात नसाल राहत, पण वेळात वेळ काढून तुम्ही कोकण फिरलं पाहिजे. आणि खूप छान आहे कोकण. तुम्ही जसं जसं अनुभवाल तसं तुम्हाला कळत जाईल. त्यासाठी वेळ दिला पाहिजे. वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि रोजच्या जीवनामध्ये जसं आपण वावरतो आहे त्याप्रमाणे आपण वेळसुद्धा आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे. जे आपल्याला हवं आहे ते केलं पाहिजे, फिरलं पाहिजे. आणि एकदा तुम्ही फिरायला लागलात की मग तुम्हाला मजा येईल आणि सारखं फिरावं वाटेल. आणि निसर्गाचा आनंद तुम्ही नक्की घ्या. कारण की आपल्याकडे वेळ फार कमी असतो, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ काढून तुम्ही कोकण फिरा. सो हा बघा, हा आहे आमचं कोकण. हे असं तुम्हाला कमी बघायला मिळेल. हे बघा, सो मस्त म्हणजे झाडांना फुलंसुद्धा आली आहेत. सो हे आहे आमचं असं कोकण. सो पावसाळ्यात खूप मस्त असतं वातावरण वगैरे. सो मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हे आपलं हिरडीचं झाड आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि जाता जाता एकच सांगेन, जेवढा वेळ मिळेल तेवढं स्वतःसाठी काढा, मस्त फिरा. कुठे बाहेरच्या कंट्रीमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही जास्ती कोकणात फिरा. कारण कोकणात जे सुख आहे, कोकणात जे निसर्ग आहे ते बाहेर कुठेच नाही. मी असं नाही म्हणत की तिकडे नाही गेलं पाहिजे, पण पहिलं जे आपल्या जवळ आहे, आपल्या देशात आहे, आपल्या भारतात आहे,
तिथे जास्ती फिरलं पाहिजे बाहेरच्या कंट्रीमध्ये जाण्याच्या आधी. सो कोकणात असे बरेच ठिकाणे आहेत फिरण्यासारखे आता पावसाळ्यामध्ये, तर तुम्ही तो आनंद घ्यावा. आणि आत्ता इथे थांबते. तोपर्यंत बाय बाय. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.